जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवः जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणं मम। नमस्कार, मी दीनदयाळ वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण सुरुवातीला जे ऐकलं ते रावणानं रचलेलं शिवतांडव स्तोत्र किंवा शिवस्तुती होती आणि माझी कन्या इशिता वैद्य तिनं ते नृत्याद्वारे आपल्या पुढे सादर केलं होतं. याची कथा अशी येते की एकदा रावणानं कैलास पर्वत मुळासकट उखडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पर्वत डळमळू लागल्यामुळे पर्वतावरती शिवासह बसलेली पार्वती आणि शिवाचे गण, दासी हे सगळे घाबरले. मात्र शिवानं शांतपणे आपल्या पायाच्या बोटांनी कैलास पर्वत दाबून ठेवला. रावण शिवाच्या शक्तीपुढे हतबल झाला आणि तो शिवाची स्तुती करू लागला. शिवाची तांडव स्तोत्रातली स्तुती पौराणिक कथांमधलं शिवाचं वर्णन आणि त्याचं शिल्पांमधलं अंकन आजपासून आपण पाहणार आहोत. असं म्हटलं जातं की अलेक्झांडरनं जेव्हा भारतावर स्वारी केली, तो काळ होता इसवी सनापूर्वीचं 326वं वर्ष. त्यावेळेला त्या स्वारीच्या वेळेला पुरू राजाच्या सैन्यापुढे हर्क्युलसची प्रतिमा होती अशी नोंद नंतरच्या एका ग्रीक इतिहासकारानं केली आहे. भारतीय अभ्यासकांच्या मते ती प्रतिमा हर्क्युलसची नव्हती, तर ती प्रत्यक्षात शिवाची किंवा एखाद्या यक्षाची प्रतिमा होती. महाभारतामध्ये अश्वत्थामानं शिवाच्या प्रतिमेचा म्हणजे शिवाच्या विग्रहाचं पूजन केल्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. थोडक्यात असं म्हणता येईल की इसवी सनाच्या आधीपासून शिवाच्या प्रतिमा अस्तित्वात होत्या आणि त्यांचं पूजन केलं जायचं. शिव हा विष्णूच्या अगदी विरुद्ध असलेला देव आहे. माणसाबरोबरच त्याचं पूजन देव आणि दानवही करतात असा उल्लेख रामायणामध्ये येतो. महाभारतामध्ये शिवाची दार्शनिक आणि लौकिक अशी 2 रूप आहेत. दार्शनिक रूपामध्ये शिव परब्रह्म आहे, असीम आहे, तो सृष्टीचा निर्माता आहे आणि सृष्टीचा संहारक पण आहे. लौकिक रूपामध्ये तो कापालिक आहे. कापालिक म्हणजे तो स्मशानामध्ये राहतो. त्याच्या भोवती भूत पिशाच्यांचा गराडा असतो. त्यानं अंगाला चिताभस्माचा लेप लावलेला असतो. हातामध्ये नरकपाल आणि गळ्यामध्ये नररुंडांच्या माळा असतात. कापालिक रूपामध्ये शिव हा सर्वार्थानं अमंगळ आहे, पण तो सदैव भक्तांचं मंगल करतो. शिवाचं आणखी एक रूप लौकिक रूप आहे, त्याला किरात रूप असं म्हटलं जातं. किरात रूपामध्ये शिव हत्तीचं कातडं पांघरतो आणि तो विविध विलासांमध्ये रममाण झालेला दिसतो. जटा हे शिवाचं प्रमुख लक्षण आहे. जटाभार, जटाजूट, जटामुकुट अशा 3 प्रकारांमध्ये शिवाचा केशसंभार दिसतो. याच जटांमध्ये शिवानं गंगेला धारण केलंय. त्रिनेत्र हे शिवाचं आणखी एक लक्षण. त्रिनेत्र म्हणजे तिसरा नेत्र म्हणजे अग्नी आहे आणि तो तिसरा डोळा उघडून शिवानं मदनाला भस्मसात केलं होतं. याशिवाय शिव म्हणजे त्याच्या हातात त्रिशूल हवाच. काही वेळेला त्रिशूलाच्या जागी परशु किंवा खटवांग दिसतं. खटवांग म्हणजे मानवी कवटी ज्याला जोडली आहे असा दांडा. शिवाच्या अघोर किंवा भैरव रूपामध्ये त्याच्या हातामध्ये खटवांग असतं. याशिवाय शिवाचा आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे रुद्राच्या हातामध्ये जे पिनाक धनुष्य असतं तेही काही वेळेला शिवाच्या हातात दिसतं. पण तो जेव्हा त्रिपुरांतक या रूपामध्ये असतो किंवा किरात रूपात असतो त्याच वेळेला त्याच्या हातात धनुष्य दिसतं. डमरू हे शिवाचं आणखी एक महत्वाचं लांछन आहे. तांडव नृत्यामध्ये शिव डमरूचा वापर तालवाद्य म्हणून करतो. नटराज या रूपामध्ये डमरूला विशेष महत्व आहे. नाणी किंवा मुद्रांवरती एकटा शिव आपल्याला पाहायला मिळतो, मात्र पाषाणामधल्या तशा प्रतिमा तुलनेने कमी आहेत. आता जी तुम्हाला प्रतिमा दिसते ते शिवाचं मस्तक आहे आणि दिल्लीच्या संग्रहालयामध्ये येते. याचा काळ उत्तर कुशाण काळ आहे. त्याच्यामध्ये डोक्यावरती शिवाच्या कुरळे केस आहेत,
कपाळावरती ग्रीक राजांप्रमाणे डायडेम किंवा ललाटपट्ट आहे आणि डाव्या बाजूला चंद्रकोर आहे. जेव्हा शिवाच्या जटांमध्ये चंद्रकोर असते आणि तो उभ्या स्थितीत असतो त्यावेळेला त्याला चंद्रशेखर शिव असं नाव आहे. काही वेळेला तो उमेसोबत पण असतो, पण तो उभा अवस्थेत असेल त्यावेळेला त्याला चंद्रशेखर शिव असं म्हटलं जातं. वाहनासोबत म्हणजे वृषभासोबत पण शिव उभा असलेला दिसतो. काही वेळेला तो नंदीवरती बसलेला असतो आणि अशा स्थितीमध्ये काही शिल्पांमध्ये त्याच्यासोबत उमा पण असते. शिवाची सौम्य आणि उग्र अशी 2 रूप आहेत. या 2 रूपांमध्ये शिवाच्या 4 प्रतिमा, 4 प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. अनुग्रह मूर्ती, संहार मूर्ती, दक्षिणामूर्ती आणि उरलेल्या संकीर्ण मूर्ती. यातल्या अनुग्रह मूर्ती आणि संहार मूर्ती आता आपण पाहूया. शंकराकडून पाशुपतास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्जुन हिमालयात तपश्चर्येला गेल्याची कथा महाभारतामध्ये. ही कथा दर्शवणाऱ्या अर्जुनाग्रह किंवा किरातार्जुन मूर्ती 6व्या शतकापासून दिसू लागतात. शिवाच्या चंडेशानुग्रह मूर्ती फक्त दक्षिण भारतात आढळतात. यामध्ये शंकर चंडेशावर प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातील हार त्याच्या डोक्याभोवती गुंडाळताना दिसतो. या मूर्ती साधारणतः 8वं शतक ते 11वं शतक या काळातल्या आहेत. रावणानुग्रह या कथेचं अंकन भारतभर आढळतं. एका शिल्पामध्ये कैलास पर्वत हालू लागल्यानंतर पार्वतीनं शिवाचा दंड पकडल्याचं दिसतं. रावणाची डोकी आणि हातांची संख्या यात पण शिल्पांमध्ये खूप वैविध्य आहे. काही शिल्पांमध्ये रावणाचं एक तोंड गाढवाचं दाखवण्यात आलंय. शिवानं एकदा विष्णूवर पण अनुग्रह केलाय. त्या कथेचं अंकन असलेल्या मूर्तींना विष्णू अनुग्रह किंवा चक्रदान मूर्ती असं म्हटलं जातं. या कथेमध्ये विष्णूनं आपला एक नेत्र शिवाला वाहिला आणि त्यामुळं शिव प्रसन्न झाला. शिवाचं श्रेष्ठत्व ठसवणं हा या कथेचा हेतू आहे. मार्कंडेयानुग्रह ही मूर्ती पण शिवाचं महत्त्व प्रस्थापित करणारी आहे. या कथेमध्ये मार्कंडेय हा शिवभक्त आहे आणि तो शिवलिंगाला कवटाळून शिवाची आराधना करण्यात तल्लीन असतो. त्यावेळेला यम त्याचा प्राण घेण्यासाठी तिथे येतो. शिव लिंगामधून प्रकट होतो आणि यमाला लाथ मारून तिथून हाकलून देतो. कालाचा अंत करणारी कालारी ही शिवाची मूर्ती पण याच प्रकारातली आहे. शिव भक्तांवर जसा अनुग्रह करतो तसा तो दुष्ट राक्षसांचं निर्दालन करून त्यांचं रक्षण पण करतो. शिवाच्या संहार मूर्तीमध्ये गजहा ही एक प्राचीन मूर्ती आहे. जेव्हा लिंगपूजा करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपातल्या असुरानं त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेला शिवानं त्याला मारलं. शिव जे अंगावरती हत्तीचं कातडं पांघरतो ते या नीलासूर किंवा गजासूर राक्षसाचं असतं. अशा प्रकारच्या मूर्तीचं अंकन वेरूळला कैलास लेण्यामध्ये. शिवमंदिरांमध्ये अंधकासूर वधाची कथा आणि त्याचं अंकन पण विपुल प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं. या कथेमध्ये असं आहे की अंधकासूर जेव्हा उन्मत्त झाला त्यावेळेला शिवानं त्रिशूलानं अंधकासुराच्या पोटामध्ये त्रिशूल खुपसला आणि त्याला वर उचलून धरलं. त्यावेळेला अंधकासुराच्या पोटामधनं निथळणारं रक्त जेव्हा जमिनीवर पडायला लागलं त्यावेळेला प्रत्येक थेंबामधून नवा राक्षस तयार होऊ लागला. मग शिवानं त्याच्या 3ऱ्या डोळ्यातनं 3ऱ्या नेत्रातून योगेश्वरी निर्माण केली. दुसऱ्या कथेनुसार त्यानं चामुंडा आणि सप्तमातृका निर्माण केल्या आणि या देवींनी ते जमिनीवर पडणारं रक्त जमिनीवर पडण्याच्या आधीच ते रक्त ते पिऊ लागल्या आणि नंतर शिवानं अंधकासुराचा नाश केला. अंधकासुराच्या कथा म्हटलं तसं बहुतेक शिवमंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिवाचं आणखी एक रूप आहे ज्याच्यामध्ये तो देवांना त्रास देणाऱ्या तारकासुराच्या 3 मुलांचा नाश करतो. त्यासाठी देवांच्या शक्ती वापरून तयार केलेला बाण शिव वापरतो. ही कथा त्रिपुरांतक शिवाची आहे. यामध्ये शिव रथावरती आरूढ असतो आणि तो धनुष्यानं तारकासुराच्या मुलांचा वध करतो असं अंकन या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शिवाच्या कामांतक, शरभेश आणि जालंधरवध अशा इतर संहार मूर्ती पण आहेत. जेव्हा विष्णूच्या नरसिंह अवतारानं आत्यंतिक संहार सुरू केला तेव्हा शिवानं शरभ या भयंकर प्राणी पक्षाचं रूप घेतलं.
शिवानं मानवी रूपापेक्षा वेगळं रूप धारण केल्याची उदाहरणं फार कमी आहेत. त्यातलं हे एक रूप आहे. वीरभद्र हे शिवाचं उग्र रूप आहे. शिवानं त्याच्या जटांपासून वीरभद्राला तयार केलं आणि नंतर वीरभद्रानं दक्ष राजाच्या यज्ञांचा विध्वंस केला अशी कथा पुराणांमध्ये. वीरशैव या पंथाचा वीरभद्र हा उपास्य देव आहे. सप्तमातृकांच्या पटामध्ये एका बाजूला वीरभद्र आपल्याला पाहायला मिळतो. भैरव हे शिवाचं पूर्ण रूप मानलं जातं. आपल्याकडे बहुतेक सगळ्या गावांमध्ये भैरवाचं किंवा काळ भैरवाचं मंदिर असतं. काशी तीर्थक्षेत्राचा भैरव हा अधिपती आहे. भैरव या रूपामध्ये शिव अत्यंत उग्र आहे. त्याच्या एका हातामध्ये कापलेलं मुंडकं आहे आणि त्या मुंडक्यामधून गळणारं रक्त चाटण्यासाठी त्याच्यासोबत कुत्री पण आहे. शिव हा जसा मंगलकारक आहे, कल्याणकारक आहे, तसा तो भयंकर आहे, संहारक पण आहे. तो जसा आशुतोष आहे तसा तो सृष्टीचं भरण करणारा भैरव पण आहे. शिवाच्या या रौद्र रूपाला माझी कन्या इशिता वैद्य हिनं नृत्याद्वारे सादर केलंय. ते आपण पाहूया आणि श्रावण महिन्याच्या मंगल पर्वात शिवाच्या या रूपाला नमन करून आपण आज इथंच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय श्रीराम आणि जय भोलेनाथ. जय शिवशंकर. सन्ततिं दृष्टिपात नष्टपापजालमुग्रशासनम्